सद्गुरु बोधराज महाराज की जय. अंबरीश वरद श्री भगवान. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अतिभाविका. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. पवित्र भूमी बार्शी नगरीमध्ये आपण श्रावण मास प्रवचनमाला करीत आहोत आणि यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं चिंतन करत आहोत. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहत असताना ज्ञानोबाऱ्यांच्या अवताराचा विचार आपला झालेला आहे. तो अवताराचा विचार पाहत असताना आपण हरिहरपंतांच्या कुळामध्ये ज्ञानोबाऱ्यांचा अवतार कशा पद्धतीने होतो हे आपण ऐकलं. त्याच्यानंतर हरिहरपंतांच्या पुढे मग जे काही परंपरा आपल्याला सांगितली त्र्यंबकपंतांची, त्र्यंबकपंतांपासून परत नंतर गोविंदपंत, गोविंदपंतांकडून विठ्ठलपंत, विठ्ठलपंतांच्या पोटी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई या चारही पुत्रांचा अवतार होतो. अशा पद्धतीचा विचार आपण करत होतो. हे करत असताना हे अवतार म्हणजे नेमकं काय याचा विचार थोडासा आपण केला. अवतार या शब्दाचा विचार करत असताना जगाचा अवतार, संतांचा अवतार, देवाचा अवतार अशा तीनही अवताराच्या भूमिका आपण थोड्याशा तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर काय आहेत याचा जरा विचार केला. त्यानंतर आपण ज्ञानोबाऱ्यांचा अवतार होतो आहे तिथीमितीच्या दृष्टीने आपण चर्चा केली. आपेगाव का आळंदी या दृष्टीने चर्चा केली. ज्ञानेश्वर का ज्ञानदेव या दृष्टीने चर्चा केली. आणि मग ज्ञानदेव शब्दाचे अर्थ नेमकं काय आहेत याचा विचार आपण करत होतो. तो करत असताना ज्ञानदेव शब्दाचा अर्थाचा विचार 2 दिवस आपण 2 पद्धतीने करावा लागतो असं सांगितलं. व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने विचार करत असताना एक लौकिक व्युत्पत्ती सांगितली, दुसरी अलौकिक व्युत्पत्ती सांगितली. त्याच्याकरता विठ्ठल हे नाव देवाचं जे आहे ते लौकिक व्युत्पत्तीने कसं सोडवायचं हे कळालं आणि विठोबा हे देवाचं जे नाव आहे ते अलौकिक व्युत्पत्तीने कसं सोडवायचं हे कळालं. तसं ज्ञानदेव हे नाव लौकिक व्युत्पत्तीने सोडविता येतं आणि अलौकिक व्युत्पत्तीनेही सोडविता येतं. ज्ञानदेव नावाचा विचार करत असताना अलौकिक व्युत्पत्तीने सोडवत असताना आपण एकनाथ महाराजांचं अत्यंत प्रसिद्ध प्रमाण असं घेतलं होतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो अशा पद्धतीने आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव 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 असं म्हणायला लागल्यानंतर काय होईल? ज्ञान देव देतो, भगवानच आम्हाला ज्ञान देतो, पण त्याच्याकरता काय करावं लागेल? ज्ञानदेव ज्ञानदेव असं म्हणावं लागेल असं एकनाथ महाराज सांगतात. ऐका, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटल्याबरोबर परिणाम काय? आम्हाला ज्ञान मिळतं. कोण ज्ञान देतं? देवच ज्ञान देतो. आता ऐका, देवाने आम्हाला ज्ञान द्यावं असं वाटत असेल तर ज्ञानदेव म्हणा. देवाने आम्हाला ज्ञान द्यावं असं वाटत असेल तर ज्ञानदेव म्हणा असा नाथ महाराजांचा एक अर्थ. दुसरा अर्थ नाथ महाराजांनी असा सांगितला होता, वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. वासुदेव होतो, अरे बाबा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणणारा जो कोणी पुरुष आहे ना तो वासुदेव स्वरूपच होतो, भगवत स्वरूपच होतो. पण कधी? अखंड वदनी वदेतो. अखंड जर ज्ञानोबाऱ्यांचं नामस्मरण आमच्या मुखातून येत असेल तर आम्ही वासुदेव स्वरूपता प्राप्त होते असं नाथ महाराजांनी त्याच्याकरता चिंतन केलं. हे जे ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ सांगितला हा अलौकिक व्युत्पत्तीने सांगितला. आता लौकिक व्युत्पत्तीने अर्थ आपण काल थोडा बघितला होता. हे सगळं खरं झालं हो, पण ज्ञा म्हणजे काय, न म्हणजे काय, दे म्हणजे काय, व म्हणजे काय याचा विचार करताना आपण नामदाऱ्यांचं एक प्रमाण असं घेतलं होतं. अनिक एक सोपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे जो जप करील निर्धारे त्यासी ज्ञान होईल. अनिक एक सोपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे, ज्ञानदेव ही 4 अक्षर काय करतील? जो जप करील निर्धारे, निर्धाराने याचा जो जप करेल त्याची ज्ञान होईल असं नामदेवांनी सांगितलं. एवढं काय? ज्ञान होण्याचा आणि ज्ञानदेव या अक्षरांचा संबंध काय आहे? याचा संबंध काय आहे? ज्ञान दे आणि व याचा आणि ज्ञान होण्याचा असा काय नेमकं संबंध आहे? याचा अर्थ अक्षरांची ताकद सांगितली. इथं काय केली? अक्षरांची ताकद सांगितली. असा आहे अक्षर. मला सांगा, ज्ञा हा शब्द एरवी अनेकांच्या नावात येतोच ना हो, पण ज्ञानदेव या नावात आलेला ज्ञा आणि इतरांच्या नावात आलेला ज्ञा याच्यात फरक आहे. चला दुसरं बोलतो. न हे अक्षर एरवी अनेकांच्या नावामध्ये येतच ना, कोणाच्याही नावामध्ये न हे अक्षर असेलच ना, नाही असं नाही.
परंतु ज्ञानोबारायांच्या नावामध्ये आलेलं न आणि इतरांच्या नावामध्ये आलेलं न याच्यामध्ये फरक आहे. दे हे अक्षर अनेकांच्या नावामध्ये येतं, आडनावामध्ये तर देपासून सुरू झालेली आडनावं अनेक आहेत, पण अनेकांच्या नावामध्ये आलेलं दे हे अक्षर आणि ज्ञानोबारायांच्या नावामध्ये दे आलेलं अक्षर याच्यात फरक आहे. व या अक्षराचा विचार केला तर वनी सुरू होणारी नावं किंवा व हे अक्षर ज्या नावामध्ये येतं अशी अनेक नावं आहेत, परंतु तिथं त्या शब्दांची किंवा अक्षरांची ताकद जाणवत नाही, पण या अक्षरांची ताकद मात्र इथं जाणवते. लक्षात आलं का? बघा, व या अक्षराचं सामर्थ्य एरवी अन्य ठिकाणी आम्हाला जाणवणार नाही, पण व या अक्षराचं सामर्थ्य ज्ञानदेव या शब्दामध्ये मात्र जाणवतं. अक्षरं तीच जरी असली तरी ती अक्षरं सामर्थ्यवान कधी ठरतात, अक्षरांनाच महत्त्व कधी येतं. एरवी न हा शब्द व्यवहारामध्ये नकार या दृष्टीने वापरला जातो. न हा शब्द एरवी नको, नकार, न असा वापरला जातो. थोडक्यात न या शब्दाबद्दल एरवी आपल्याकडून नकाराची भाषा येत असते, पण त्या नला मात्र ज्ञानोबारायांनी इतकं महत्त्व आणून दिलं, आपल्या नावामध्ये त्या नला आणून त्या नचं आयुष्यच उजळून टाकलं, त्या अक्षराचं आयुष्यच उडून टाकलं. मी आपल्याला त्या अक्षरांची आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने मी पुढं बोलणार आहे की कुठं कुठं कोणकोणत्या शब्दांना ज्ञानोबारायांनी महत्त्व देऊन टाकलं. एरवी सामान्य असलेले शब्द, एरवी त्या शब्दांचा उच्चारसुद्धा न करावा असं वाटणारे शब्द, पण त्या शब्दांनासुद्धा महत्त्व आणून दिलं. मला सांगा बरं, जाऊ द्या मी बोलतो, एक उदाहरण देऊन जातो. एरवी रेडा या शब्दाला काही अर्थ आहे का? रेड्याला काही अर्थ आहे का? काहीतरी रेडा या शब्दाला अर्थ दिला जातो का? रेडा या शब्दा आपण बोलताना तर असं सांगतो की काय हा रेडा आहे असं बोलतो. रेड्याला एरवी काहीच अर्थ नाही, पण तो जर ज्ञानोबारायांचा रेडा असेल तर त्याची समाधी होते आळीफाट्याला, त्याची समाधी होते. जर तो ज्ञानोबारायांचा रेडा असेल, आपल्या रेड्याला काहीच अक्कल नाही, हे तितकेच खरं आहे. आपला रेडा कुठेही फिरतो, पण ज्ञानोबारायांचा रेडा मात्र त्याची संजीवन समाधी होते. तुम्ही जर नाशिक पुणे हायवेवर जर गेलात तर आळे नावाचं गाव आहे, आळेफाटा नावाचा तिथं एक परिसर आहे आणि तिथं ज्ञानेश्वर महाराजांच्या रेड्याची समाधी आहे. आजही तिथं त्या ज्ञानोबारायांच्या रेड्याच्या समाधीला ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर असं म्हटलं जातं. म्हणजे रेडा हा शब्द एरवी सामान्य आहे, पण त्या शब्दालासुद्धा ज्ञानोबारायांच्या दृष्टीने महत्त्व आलं. म्हणून ज्ञानदेव या अक्षरामध्ये काय सामर्थ्य आहे हे सांगताना नामदेवांनी अनिक एक सोपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे, जो जप करील निर्धारे त्यासी ज्ञान होईल असं सांगितलं. आता याच्यातल्या ज्ञानदेव या अक्षरांचा अर्थ काल आपण सकाळच्या प्रहरामध्ये बघितलं होतं. ज्ञा म्हणजे काय, न म्हणजे काय, दे म्हणजे काय आणि व म्हणजे काय, उगी सूत्र पद्धतीने सांगून पुढं जातो. ज्ञा या शब्दाचा अर्थ सांगितला आहे ज्ञानागदी, कालप्रमाणे सगळी दिलेली आहेत. त्याच्याकरता सगळा ज्ञानदेव चतुराक्षरी जप कहा करी तू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. नाथ महाराजांचा हा अभंग आहे. या शब्दांनी सुरुवात आहे नाथ महाराजांच्या अभंगाची. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा, हे सर्वज्ञ असलेल्या ज्ञानदेव या अक्षरांचा जप तू करी सर्वदा जप कर. का जप सर्वदा करायला सांगितलं? कारण ज्ञानदेव या शब्दातला जो ज्ञा आहे तो ज्ञान अज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा आहे. ज्ञानदेव शब्दातला हा ज्ञान आहे तो ज्ञाता ज्ञेय जागे ऐसी होय ज्याची प्रतिज्ञा आहे. ज्ञानदेव शब्दातला जो ज्ञा आहे ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा आहे. त्यामुळे ज्ञा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाग्नी असं केलं. ऐका आता किती अक्षर आपल्याला ऐकायचे? 4. त्याच्यातलं ज्ञा म्हणजे ज्ञानाग्नी. काल थोडं सकाळी बोललो आहे, परंतु सकाळी सगळेच हजर होते याची काही शाश्वती नाही कालची, म्हणून थोडंसं फक्त सिंहावलोकन करतो. काल सकाळी आपण बोललो याच्यावर. ज्ञा शब्दाचा अर्थ ज्ञानाग्नी. दुसरा शब्द सांगितला न. नचा अर्थ करताना असा सांगितला आहे नररूपे विष्णू अवतरला हा भगवान, नदी नदवापी कूप पाहता उदक नव्हे भिन्न, नवल हेची पशु महिसा करती वेदाध्ययन, नमन करोनी सद्भावे जपता होय विज्ञान.
एकनाथ महाराज याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं, न हे नवल आहे. काय? अरे महिषामुखी ज्या म्हशीचा असणारा जो रेडा आहे त्या रेड्याच्या मुखातून वेदाध्ययन करायला लावलं, हे नवल घडलं आहे. अशक्य गोष्ट शक्य करायला लावण्याचं सामर्थ्य या न मध्ये आहे. हे नचं सामर्थ्य झालं. दुसरा दे, तिसरा शब्द दे सांगितला होता. देवादिश देव भक्ता प्रतिवर दे, देतावरी ब्रह्मांड ब्रह्मा आनंद कोंदे, देशिक राज दयानिधी अलंकापुरी जो नांदे, देशिक देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे. असा आपण तिसऱ्या दचा अर्थ काढला होता. दचा या शब्दाचा अर्थ सांगितला होता. संस्कृतमध्ये असलेली गीता मराठीमध्ये ज्यांनी दिली तो दे आहे. आणि शेवटचा व शब्दाचा अर्थ सांगितला होता. वक्ता श्रोता श्रवणे पठणे पावती समभावा, वरुणू जाता अघटित महिमा होतो जीव शिवा, वंदुनी अनन्य एका जनार्दनी दृढी दृढ भावा, वर्षती निर्जर ज्ञानदेव नामे पुष्पांचा वर्षाव. वचा अर्थ सांगितला होता वर्षाव, तो कर्म ज्ञान भक्तीचा वर्षाव आहे. थोडक्यात काय? ज्ञा म्हणजे ज्ञानाग्नी, न म्हणजे नवल, दे म्हणजे देणं, आणि व म्हणजे वर्षाव. ज्ञानाग्नी काय करतो? आमची पापं जाळून टाकतो. ज्ञान न काय करतं? आमच्या जीवनामध्ये काहीतरी अघटित नवल घडवितं. दे काय करतं? आम्हाला जी काही गोष्ट कठीण आहे ती आम्हाला सोपी करून देतं. आणि व काय करतं? कर्म ज्ञान भक्तीचा आमच्यावर वर्षाव करतं. असं हे ज्ञानदेव शब्द आहे. त्यामुळे या 4 अक्षरांचा जप करी तू सर्वज्ञा, अशा पद्धतीची भाषा वापरली. या 4 अक्षरांचा जप आपल्याकडून व्हावा असं ज्ञानदेव शब्दाचे 2 अर्थ झाले. काय काय झालं? अलौकिक उत्पत्तीने ज्ञानदेव कळाले आणि लौकिक उत्पत्तीने ज्ञानदेव कळाले. आता असे जे ज्ञानोबाराय आहेत, हे जे ज्ञानोबाराय आहेत, म्हणून ज्ञानदेव या शब्दाला दुसरा शब्दच जोडून नाही महाराज. ऐका, ज्ञानदेव या शब्दाला दुसरा शब्द नाही. काही काही मराठीमध्ये शब्द असे आहेत की त्या शब्दांना तो शब्द सांगावा लागतो, दुसरी उपमा नाही. ज्ञानाला काय उपमा देता येईल मला सांगा? मी जरा थोडंसं आपल्याला अगदी व्यवहारातला प्रश्न विचारतो. गावामध्ये घरामध्ये उपमा देतो आपण, हे याच्यासारखं आहे, त्याच्यासारखं आहे, असं उपमा देऊ शकतो आम्ही. अहो आमचं जे घर आहे का नाही, तुम्ही अमुक अमुक त्या साहेबांचा बंगला बघितला का? तसा बंगला आहे आमचा, असं म्हणता येईल. आमची जी गाडी आहे ना, अमुक अमुक त्यांनी जी गाडी घेतली का नाही तशीच गाडी आहे. तशीच गाडी घेतली म्हणण्यापेक्षा त्यांनी घेतली म्हणूनच घेतली, नाही का? ते बरं वाटते ना, त्यांनी एकट्यानेच घेतलेली तशीच आहे असं आम्ही म्हणतो. म्हणजे उपमा आम्ही देऊ शकतो. ते सांगण्याकरता आम्ही याच्यासारखं ते, त्याच्यासारखं हे, असं आम्ही उपमा देऊ शकतो. ज्ञानोबारायांचा एक विषयच असा आहे, ज्ञानेश्वरीतलाच एक विषय सांगतो. ज्ञानाला काय उपमा देता येईल सांगा? काय उपमा देता येईल? ज्ञान कशासारखं आहे? अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान, स्वरूपज्ञान जे सांगितलं जातं कशासारखं आहे? डोळे कशासारखे सांगता येतील, नाक कशासारखं सांगता येईल, कान कशासारखे सांगता येतील, हात कशासारखे सांगता येतील, रंग कशासारखा सांगता येईल, पण आत्मज्ञान कशासारखं? आत्मज्ञानासारखं. ज्ञान ज्ञानाचं सारखं, त्याला दुसरी उपमा देता येणार नाही. याला अनन्वय अलंकार म्हटलं जातं. मराठीमध्ये अनन्वय अलंकार, ज्याला उपमाच देता येत नाही, अन्वय नाही, अन्वय, याला दुसरा कुठल्याही पद्धतीचा अन्वय देता येत नाही, उपमा देता येत नाही, तो अनन्वय अलंकार आहे. गगनम गगनाकारम सागर सागरोपमहा, राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव. आपल्याला सुभाषित नेहमी सांगितलं जातं, आकाश कोणासारखं? आकाशाचं सारखं. समुद्र कोणासारखा? समुद्राचं सारखा. राम रावणाचं युद्ध कोणासारखं? राम रावणाच्याच युद्धासारखं. तसं ज्ञान कोणासारखं? ज्ञानाचं सारखं, दुसरं कोणी नाही. याच्याकरता ज्ञानेश्वरी तेवढी एक फार गोड आली आहे. ज्ञानोबाराय असं बोलतात, जैशी अमृताची चवी निवडीजे, जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृता सारखीची म्हणीजे. जैशी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृतासारखीची म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानीसीची. ज्ञानोबाराय काय बोलतात बघा, 4थ्या अध्यायातले ज्ञानोबारायांचे हे चिंतन आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अमृताची चवी निवडीजे, तरी अमृतासाची सारखी. अमृताची चव कोणासारखी आहे? अमृताची चव कोणासारखी आहे? मी वार्षिकरांना एक प्रश्न विचारतो, मला सांगा, खरंच अमृत कसं लागतं सांगा?
जी सांगेल त्याच्या घरीच आज स्वतःहून, याला सांगायची सुद्धा गरज नाही, मी पहिला जातो त्याच्या घरी, जे सांगेल ती. कोणासारखं सांगता येईल? अमृत सांगता येईल का? गोड आहे का तिखट आहे का खारट आहे, काय सांगता येईल मला सांगा? अमृताची चव कशी आहे सांगता येत नाही. कोणासारखं म्हणावं लागेल? अमृताच सारखं. अमृताची चव कोणासारखी? जैशी अमृताची चवी निवडी जे, तैसी अमृतासीची सारिकी. ज्ञानोबा बोलतात अमृत हे अमृताच सारखं. मी गमतीने म्हणत असतो, आम्हाला अमृत माहीत नाही, पण अमृत तुल्य चहा बोर्ड लिहिला असतो बघा, येथे अमृतासारखा चहा मिळेल, अमृतासारखा चहा मिळेल असं म्हणून आपण जायचं. पण ते अमृत तसं असतं असं म्हणता येईल काय? नाही. म्हणजे अमृत कोणासारखं? अमृताचं सारखं. तसं ज्ञान कोणासारखं? ज्ञानाचं सारखं. अमृत अनुभवामध्ये ज्ञानोबांची एक ओवी फार गोड आहे. ज्ञानोबा असं चिंतन करतात, म्हणून इये आत्मलिळे नाही आन कांटाळे, आता येथीची या तुळे हाची या. म्हणून ये आत्मलिळे. आता हे आत्मलिळे वेदांतातला मोठा शब्द आहे, जास्त विस्तार करण्यात वेळ घेत नाही, परंतु त्याचा सुतोवाच करून जातो. आत्मलिळे या शब्दाचा अर्थ काय? आत्मस्वरूपाची ही लीला. लिळे या शब्दाचा अर्थ करा लीला. आत्मस्वरूपाची ही लीला. आता ही जी आत्मस्वरूपाची लीला आहे, या लीलेला नाही आन कांटाळे, नाही आन कांटाळे हे करत असताना काटा असा शब्द आहे त्याच्यात. कांटाळे म्हणत असताना काटा असा शब्द आहे, आणि काटा हा शब्द तराजूच्या दृष्टीने वापरला जातो, तुलनेच्या दृष्टीने वापरला जातो. आणि त्यामुळे ही जी आत्मस्वरूपाची लीला आहे, काय की आत्मस्वरूपानेच निर्माण केलेलं हे जग, आणि जगामध्ये राहूनही आपला अबाधितपणा ठेवलेलं हे आत्मस्वरूप, ही जी आत्मस्वरूपाची लीला आहे, या लीलेला नाही आन कंटाळे. या लीलेला दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही, दुसरी कशाची तुलना करता येत नाही. ही आत्मलीळा कोणासारखी? आत्मलीळेच सारखी. ही आत्मलीळा कोणासारखी? अमृतानुभवामध्ये ज्ञानोबा सांगतात, आत्मलीळा जशी आत्मलीळेच सारखी आहे, अमृताची चव जशी अमृताच सारखी आहे, तसं ज्ञान हे कोणासारखं आहे? ज्ञानाचं सारखं आहे. जाऊ द्या, ह्या सगळ्या ओव्या एका बाजूला ठेवा. तुमच्या रोजच्या पाठातला अभंग एक सांगून पुढं जातो. ज्ञानोबारांनी सांगितलं, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा. सगळ्यांचा पाठाभंग आहे. मला इथं काय सांगायचं आहे बघा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. ज्ञानोबारांनी असं म्हटलं आहे का, श्री गुरु सारिखा देव असता पाठी राखा. शब्द आहे का? तुम्ही अभंग पाठ केलेला आहे, पाठ आहे तुमचा. असा त्या गाथ्यामध्ये ज्ञानोबारांच्या गाथ्यात शब्द आहे, लिहिलं आहे का? श्री गुरु सारिखा देव असता पाठी राखा. लिहिलं आहे का? नाही. बरं असं लिहिलं आहे का? श्री गुरु सारिखा वडील असता पाठी राखा, असं तरी लिहिलं नाही. बरं असं तरी लिहिलं आहे का? श्री गुरु सारिखा श्रीमंत माणूस असता पाठी राखा, असं तर लिहिलं आहे का? असंही लिहिलं नाही. ज्ञानोबा असं काहीच लिहित नाहीत. श्री गुरु सारिखा देव लिहित नाही, श्री गुरु सारिखा वडील लिहित नाहीत, श्री गुरु सारिखा श्रीमंत मनुष्य लिहित नाहीत, श्री गुरु सारिखा काही असला कुठला शब्द वापरत नाहीत. ज्ञानोबा फक्त असं लिहितात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. पण कोण श्री गुरु सारिखा असता पाठी राखा म्हणतात, पण कोण श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, असं ज्ञानोबारांना विचारा. श्री गुरूंची तुलना कोणाबरोबर केली? देवाबरोबर करता येते, वडिलांबरोबर करता येते, श्रीमंत माणसाबरोबर करता येते. ज्ञानोबा बोलतात कोणाबरोबरच करता येत नाही. श्री गुरु कोणासारखे? श्री गुरु सारिखे. त्यांची तुलना कोणाबरोबर करता येत नाही. तसं सद्गुरू ही सद्गुरूंसारखे, तसं ज्ञान कोणासारखं? ज्ञानाचं सारखं. त्याला दुसरी तुलना नाही, असं ज्ञानोबारांचं चरित्र आपल्याला सांगता येण्यासारखं आहे. ज्ञानदेव या शब्दाचा एक तात्विक अर्थ असाही आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. ज्ञानोबारांचा अवतार झाला, ज्या भूमीमध्ये ज्ञानोबारांचा अवतार होतोय. काय केलं हे? राहू द्या हो, कशा करता, राहू द्या. बरं चाललंय हे कोणासारखं? याच्यासारखं. त्याला दुसरी तुलना नाही. चला, ज्ञानोबारांचा अवतार झाला. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्ञानोबारांचा अवतार झाला. ही मराठी भूमी पवित्र झाली, पावन झाली, सुजलाम सुफलाम झाली, अध्यात्म ज्ञानाने ओथंबून गेली. जिकडं पाहावं तिकडं आता ज्ञानाची चर्चा होणार. ज्ञानोबारांचा अवतार झाला नसता
तर आत्मज्ञानासारख्या गोष्टी आमच्यासारख्यांच्या मुखातून कधीही आल्या नसत्या. जरा पुढं बोलतो, ज्ञानोबारायांचा अवतार झाला नसता तर श्रावण मास प्रवचनमालाच झाली नसती. प्रवचनमालाच झाली नसती. कशावर बोलता? प्रवचन कीर्तन नाही झालं नसतं. या सगळ्याला कारण ज्ञानोबारायांचा अवतार आहे. ज्ञानोबाराय अवताराला येतात. ज्या विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या पोटी ज्ञानोबाराय अवताराला येतात, ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी कोण आहेत, कसे आहेत हे सांगितलं. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ही चौघं भावंड ज्या भूमीमध्ये अवताराला येतात ही महाराष्ट्राची भूमी. परंतु या चारही मुलांना जन्म देण्याच्या अगोदर विठ्ठलपंतांना रुक्मिणीला एकेकडून तपाचरण करावं लागलं आणि एकेकडून जननिंदेला सामोरं जावं लागलं होतं. असं वाटतं का तुम्हाला की ज्ञानोबारायांचा अवतार झाला आणि विठ्ठलपंतांवर येणाऱ्या जननिंदा थांबल्या? असं झालं असेल? मुलगा जन्माला येणं ही आनंदाची गोष्ट आहे, मान्य आहे. मुलगा जन्माला येतो, लोकांना आनंद वाटतो, गावभर पेढे वाटतात. इथं तर प्रत्यक्ष ब्रह्म अवताराला आलंय. विठ्ठलपंतांना रुक्मिणी मातेला किती आनंद झाला असेल. परंतु विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला आनंद झाला याचा अर्थ काय? त्या आळंदीकरांना आनंद झाला असं म्हणता येईल? तिथं असलेल्या जनसामान्यांना आनंद झाला असं म्हणता येईल का? नाही. गावाच्या बाहेर सिद्धविटामध्ये एक झोपडी बांधून विठ्ठलपंत राहिलेले आहेत. आणि गावाच्या बाहेर तिथं झोपडी बांधून राहिल्यानंतर तिथंच त्या झोपडीच्या कडेला तेवढीच जागा, तेवढंच विश्व. ह्या चारही मुलांनी तिथंच खेळावं, तिथंच हसावं, तिथंच बोलावं. चुकून समजा ही चार मुलं जर आळंदी गावामध्ये आली तर आळंदीतल्या ब्रह्मवृंदांनी त्यांना म्हणावं ही संन्याशाची पोर आहेत. एखाद्याने जवळ जायचं करू नकोस नव्हे, आपल्या मुलांना असं सांगावं या संन्याशाच्या पोरांकडे पाहू नका, पाहिलं तरी पाप लागेल. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांच्या कानावर हे शब्द येत आहेत, पण या शब्दांचे अर्थ काय आहेत हे कळण्या इतकं ते वय नाही. हा झाला लौकिकाचा भाग. आणि हे कळून सुद्धा त्याच्यात गुंतायचं नाही, हा अलौकिकाचा भाग. मी दोन्ही अंगाने ज्ञानोबाराय आपल्यासमोर मांडतो. एक वय असं असतं की तिथं कळत नसतं, काय चाललंय, कोण काय बोलतंय कळत नाही. आणि घरामध्ये ज्यावेळेस लहान लेकरू गडबड करायला लागतं, त्याला आणखीन काही माहीत नसतं, त्याच्या पुढे 2000ची नोट टाका. त्या लहान लेकराच्या पुढे ते 2000ची नोट लगेच कपाटात टाकेल का हो नेऊन? तिजोरीत ठेवेल, पाकिटात ठेवेल? नाही, त्याला 2000च्या नोटीचं काही महत्त्व नाही. आणि मग ते 2000ची नोट आहे, ती 2000ची नोट अशी चुरगळून टाकतं, तिथल्या 500-500च्या नोटा अशा चुरगळून टाकतं, प्रसंगी ते फाडून सुद्धा टाकतं, काही नाही. आणि मग त्यावेळेस मात्र आई वडील एकदम रागवायला लागतात आणि मग त्याला कोणी आई इकडून अशी धपाटा घालते आणि म्हणते हां अक्कल नाही तुला, गाढव आहे म्हणते. तरी त्याला कळत नाही. त्याला आई म्हणते गाढव आहे तू, पण त्यानं आणखीन गाढव बघितलंच नाही. त्यानं फक्त जन्माला आल्यापासून आपल्या बापालाच बघितलेलं असतंय. त्याला काय माहिती गाढव कसं असतंय? आई म्हणते, त्याला कळत नाही. लहान वय असं असतं की कळत नसतं. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई ही लहान लहान लेकरं हो. व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर ही न कळणारी असं आपण म्हणू व्यवहाराच्या दृष्टीने, वयाच्या दृष्टीने. पण जर अलौकिकाच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर न कळणं हा शब्द ज्ञानोबारायांना कधीच लागू पडत नाही. नामदारांची भाषाच अशी आहे, उपजताची ज्ञानी. हे वर्म जाणून उपजताची ज्ञानी ना, साक्षात ब्रह्म येते. काल आपण बोललो, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अरे नाव ठेवलंय, वस्तुतः ते आहे अवतार पांडुरंगच, नाव ठेवलंय ते. त्यामुळे न कळणं हा विषय नाही. पण गावामध्ये त्या आळंदीमध्ये जात असताना तिथल्या काही सनातनी असलेल्या ब्रह्मवृंदांनी या चारही मुलांकडे पाहायचं नाही असं ठरवून टाकलं. त्यांना सांगितलं अजिबात आतमध्ये यायचं नाही. प्रचंड
असह्य अशा पद्धतीचे शब्द कानावर पडतायत. ही चारही मुलं जेव्हा घरात येतात, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या चारही मुलांना दोन पद्धतीचं वातावरण भेटतंय. बाहेर गेलं की अशी असह्य वेदना देणारे शब्द कानावर पडतायत, पण आतमध्ये आल्यानंतर मात्र वेदमंत्राचा घोष ऐकू येतोय. सिद्धबेटातली ती झोपडी, छोटीशी झोपडी, पण त्या झोपडीमध्ये विठ्ठलपंतांचं नित्य अशा पद्धतीचं अनुष्ठान चालू आहे. सकाळी उठावं, इंद्रायणीच्या स्नानाला जावं, इंद्रायणीचं स्नान करून आलं की आपला पूजापाठ करायला बसावं, गायत्री मंत्राचं नित्य अनुष्ठान करावं आणि आपलं अनुष्ठान झाल्यानंतर चारही मुलांना जवळ बसून घ्यावं आणि चारही मुलांना विष्णू सहस्रनामाचा पाठ करायला लावावा. विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांकडून विष्णू सहस्रनाम रोज म्हणून घ्यावं. मला असं कधी कधी वाटतं, म्हणून घ्यावं त्यांना म्हणायची गरज नाही, पण जगातल्या बापाने हे म्हणून घ्यावं म्हणून केलेली ही लीला आहे, बाकी नाही. त्यांना एरवी मुलांना विष्णू सहस्रनाम म्हणायची त्यांना काही गरज होती, परंतु त्या चारही मुलांना बसून घ्यावं, विष्णू सहस्रनामाचा अगोदर पाठ घ्यावा, भगवंताच्या 1000 नावाचा जयघोष त्या छोट्याशा झोपडीत होत होता. सिद्धबेटातली ती झोपडी बघा, आळंदीला तुम्ही कधी गेलात तर ते सिद्धबेट दाखवलं जातं. आणि त्या छोट्याशा झोपडीमध्ये देवाच्या 1000 नावांचा उच्चार कोण करतंय? अवतार पांडुरंगी नावं ठेविले ज्ञानी, ते करताय. ज्ञानोबारायांनी देवाची नावं 1000 नावाचा जप करावा, निवृत्तीनाथ महाराजांनी जप करावा, सोपान काकांनी जप करावा, मुक्ताबाईंनी जप करावा. सकाळचा अन्निक उरकून घेतल्यानंतर मुलांना खेळायला परवानगी द्यावी. खेळायचं कुठं आणि खेळायचं कुणाबरोबर? खेळायला बाहेर जाण्याचा विषयच येत नाही. त्या झोपडीच्या तेवढ्याच जागेमध्ये या चारही मुलांनी खेळायचं आणि कोणाबरोबर खेळायचं? आपल्या आपल्यातच खेळायचं. आपणामध्ये मिळो एक खेळो एकासी. आणि मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जरा बोलतो, ज्ञानोबारायांना जर खेळण्याकरता निवृत्ती आणि मुक्ताबाई असेल तर आणखीन कोणाबरोबर खेळायचं आहे महाराज? खेळणारी नावं तरी काही सामान्य आहेत काय महाराज? मुक्ताबाईंनी कोणाबरोबर खेळावं तर निवृत्ती आणि ज्ञानाबरोबर खेळावं, सोपानावनी कोणाबरोबर खेळावं तर ज्ञान आणि मुक्ताबरोबर खेळावं. आणि म्हणून या चौघांमध्ये एकमेकातच ते खेळ चालायचे. या चौघा मुलांमध्ये असलेला एकोपा, मुलांमध्ये एकमेकामध्ये असलेलं प्रेम, आपल्या संस्कृतीविषयी, धर्माविषयी आणि कुटुंब आणि परिवाराविषयी, समाजाविषयी असलेला कळवळा, हे बघून विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला आनंद वाटायचा. एकीकडून आपल्या मुलांची हेंडसाळणी करणारा हा आळंदीतला वर्ग, पण एकीकडून त्याचा कुठलाही परिणाम आपल्यावर न होता आपल्यामध्ये मिळून आपल्या अंतःकरणातल्या भावना उदात्त करणारी ही मुलं. आणि या दोन्हीही घटनांचे साक्षीदार विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहेत. ज्ञानोबाराय बाहेर जातात तेव्हा त्यांना लौकिकाचं हे वातावरण भेटतं आहे, आणि ज्ञानोबाराय जेव्हा झोपडीत येतात तेव्हा अलौकिकाचं वातावरण भेटतं. ती झोपडी आहे, तयार केलेली आहे, परंतु ती झोपडी सामान्य जरी वाटत असली तरी तिथं साक्षात ब्रह्म नांदत होतं त्या झोपडीमध्ये. आमचं घर किती मोठं आहे याला महत्त्व नाही, आमच्या घरातलं वातावरण कसं आहे याला महत्त्व आहे. मी अनेक वेळेला सांगत असतो, आमचं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं, आमचं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं घर पण असतं. आमच्या घरातल्या माणसांची मनं कशी आहेत, आमच्या घरातल्या माणसांचं राहणं कसं आहे, वागणं कसं आहे, आमच्या घरामध्ये आल्यानंतर आमचं वातावरण कसं आहे हे महत्त्वाचं आहे. जरा स्पष्ट बोलू, आम्ही घरात पाय टाकलं की कळतं घरात काय चाललं आहे. मला तरी कळतं, तुम्हाला वाटेल कसं काय कळतं? काही कमी घराला पाय लावलेत काय मी? सामान्यच घरात पाय टाकलं की कळतं. आमचे वडील सांगत असतात, घरातल्या भिंती सांगत असतात घरातली माणसं कशी आहेत, कारण आपल्या वेव्ज ज्या लहरी आहेत त्या घरात अशा वातावरणात फिरत असतात. ती झोपडी होती, त्या झोपडीमध्ये साक्षात ब्रह्म खेळत होतं, ब्रह्म नांदत होतं. बालपण चाललेलं आहे. अत्यंत गोड अशा पद्धतीचा गुणांचा वृद्धी होत असलेलं दिसून येत आहे. या जगामध्ये पूज्यता असते ती गुणांची असते. गुणा सर्वत्र पूज्यन्ते पितृवंशो निरर्थकः वसुदेव परित्यज्यम वासुदेवम नमज्जन. शास्त्रकार असं सांगतात, गुणा सर्वत्र पूज्यन्ते, जे गुणवान आहेत त्याची सर्वत्र पूजा होते असते. पितृवंशा निरर्थकः,
आमची जी परंपरा आम्ही सांगत राहतो, आम्ही आमचे अमुक यांचे चिरंजीव, आम्ही त्यांचे चिरंजीव, शास्त्र सांगतं निरर्थकः का वसुदैवम परित्यज्य, वसुदेवाने त्याग केला तरी वासुदेव स्वतःच्या गुणांनी जगामध्ये पूज्य ठरला का नाही? महाभारतातले शब्द बघा. वासुदेव या शब्दाचा अर्थ काय आणि वसुदेव या शब्दाचा अर्थ काय? वासुदेव म्हणजे कृष्ण आणि वसुदेव म्हणजे कृष्णाचे पिता. वसुदेवम परित्यज्य, वसुदेवाने त्याग केला ना, मथुरेतून आणलं आणि गोकुळामध्ये आणून सोडलं की निघून गेले ना वसुदेव. वसुदेव निघून गेले, वडिलांनी मुलाचा त्याग केला, वसुदेवानी आपल्या मुलाचा त्याग केला, पण आपल्या गुणाच्या माध्यमातून आपल्या गुणाच्या जोरावर वासुदेव मात्र जगामध्ये पूज्य ठरले. याचं कारण काय? गुणा सर्वत्र पूज्यन्ते. गुण हे माणसाला सर्वत्र पूज्य त्या दृष्टीने आवश्यक असतात. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांच्यामध्ये लहान मुलांसारख्या गुणांमध्ये जी वृद्धी होत असते ती वृद्धी होत असलेली दिसून येते. एकीकडे लौकिकाच्या दृष्टीने बघा काय वृद्धी, घरामध्ये जे सुसंस्कार सांगायचे असतात ते सुसंस्कार चालू आहेत. प्रसंगी लहान असलेल्या मुक्ताबाईंनी आपल्या आईला घरामध्ये मदत करावी. प्रसंगी लहान असलेल्या ज्ञानोबारायांनी आपल्या वडिलांना काय घरकाम करायचं असतं त्याच्यात मदत करावी. एरवी ही मुलं लहान असलेली न कळणारी वय, परंतु आपल्या आईवडिलांना आपण मदत केली पाहिजे हा एक फार मोठा गुण जेव्हा आपल्या मुलांमध्ये दिसतो तेव्हा विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातेला आनंद होतो. दोघं एकमेकामध्ये बोलताना विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात काही म्हण, पण आपली मुलं आपल्याला मदत करतात. त्यांना काय माहिती, ही जगाला मदत करायला आलेत, तुमचं काय घेऊन बसला, जगाला मदत करायला आलेत ना. पण आईवडील नात्याने आईवडिलांची दिशा तिथं योग्यच आहे. आपल्या मुलांनी काय करावं, आपल्या मुलांनी कसं असावं याचा एक मापदंड आईवडिलांनी ठरवून ठेवलेला असतो. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी चारही मुलांकडे मुलं म्हणून पाहत असताना तो अंतःकरणामध्ये आहे. मुलांच्या अंतःकरणामध्ये असलेली आईवडिलांविषयीची पूज्यता याच्यातून दिसून येते आहे. पद्मपुराणामध्ये एक वर्णन असं आलं आहे, पिता धर्म हा, पिता स्वर्ग हा, पिता ही परमं तपः, पितरी प्रीतिमान मापन्ये प्रियते सर्व देवता. वैकुंठशी दांडेकर मामांनी एक वाक्य लिहिलं आहे, तुम्ही प्रस्तावना वाचत असाल किंवा नसाल तर बघा. ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर असं लिहितात की ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञान जगाला वाटलं किंवा ज्ञानेश्वर महाराजांना अगदी अल्प वेळामध्ये हे ज्ञान प्राप्त झालं. याचं काय कारण? याचं एक कारण असं आहे की प्रत्युत्पन्न असणाऱ्या आपल्या पित्याच्या सहवासात गेलेलं बालपण, असं उत्तर दिलं आहे त्यांनी. असं कारण सांगितलं आहे, आपल्या सुसंस्कारित आणि प्रत्युत्पन्न बुद्धी असलेल्या वडिलांच्या सहवासात गेलेलं बालपण मुलांवर फार मोठं कार्य करून जातं. योग्य वेळी मुलं आपल्या जवळ असली पाहिजे. कोणत्या वेळेला मुलं आपल्या जवळ असली पाहिजे? अलीकडल्या काळामध्ये आईवडिलांची मुलांची भेट कधी होते हा प्रश्नचिन्ह आहे. ते जुने कीर्तनकार विनोदाने सांगायचे, जुने कीर्तनकार पूर्वीच्या काळामध्ये, आता हे इंटरनेटच्या काळामध्ये सगळं आलं. जुने कीर्तनकार असं सांगायचे, ते पूर्वी म्हणे मुंबईमध्ये काय व्हायचं, सोमवार ते शनिवार ते 6 दिवस सकाळी 6ला पहाटे 5ला तो उठायचा आणि कुठंतरी त्याची ती मिल असेल, ऑफिस असेल तिकडं जायचा, रात्री 10-11 वाजता घरी यायचा, पुन्हा सकाळी पहाटे उठायचं निघायचं, पुन्हा रात्री 11 वाजता यायचं. 6 दिवस त्याची वडिलाची गाठच नाही मुलाची. डायरेक्ट हे भेटलं ते रविवारीच. त्या मुलाने आईला विचारलं हे कोण आहे, कसं करता आता? अशी परिस्थिती आहे. जर मुलाची आणि वडिलांची जर गाठ पडत नसेल, ज्या वयामध्ये आईवडिलांचं छत्र किंवा आईवडिलांचं प्रेम मुलाला पाहिजे त्या वयामध्ये आईवडिलांचं प्रेम पाहिजेच पाहिजे. मी माझं पदरचं बोलत नाही. दांडेकर मामा असं सांगतात की ज्ञानोबारायांना त्यांच्या बालवयामध्ये भेटलेली आईवडिलांची साथ किंवा आईवडिलांचं प्रेम, प्रत्युत्पन्न असणाऱ्या पित्याचे झालेले संस्कार हे ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये अतिमहत्त्वाचे आहेत असं लिहून ठेवलं आहे. अतिमहत्त्वाचे आहेत. त्यामुळे मुलांवर कोणत्या पद्धतीने आपल्या आईवडिलांनी संस्कार करावे हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये
आपल्या वडिलांविषयी असलेल्या प्रेमाबद्दल पद्मपुराणकार सांगतात, पिता धर्म हा. या जगामध्ये धर्म कोण असेल तर आपले वडील हाच धर्म आहे. पिता स्वर्ग हा. या जगामध्ये स्वर्ग काय असेल तर आपले वडील हाच स्वर्ग आहे. पिता ही परमम तपहा. या जगातलं श्रेष्ठ तप काय असेल तर आपले वडील हेच श्रेष्ठ तप आहे. आणि त्याच्या पुढं सांगतात, पितरी प्रीती मापन्ने प्रियते सर्व देवता. सर्व देवांचं प्रेम आपल्यावर कधी जडेल, आपण केलेल्या कार्याने आपले वडील आपल्यावर प्रसन्न होत असतील तर सगळ्या देवताची कृपा आपल्यावर होईल. आपण केलेल्या कार्याने जर वडीलच प्रसन्न नसतील तर देव त्यांची कृपा होणार नाही. त्यामुळे वडिलांविषयी असलेली भाषा ज्ञानोबांच्या अंतःकरणात उतरलेली आहे. आईवडिलांविषयीचं असलेलं प्रेम या 4 मुलांमध्ये दिसून येत आहे. महाभारतामध्ये यक्षप्रश्न नावाचं एक प्रकरण आहे, आपल्याला माहीत आहे. ते कसं कुठून सुरू झालं, काय झालं महाभारतात माहीत आहे. मला फक्त आईवडिलांचं आणि मुलांचं काय नातं असू शकतं याच्या संबंधाने मला तो श्लोक सांगायचा आहे. फार गोड श्लोक आहे. काय झालं म्हणे, ते तहान लागली धर्मराजाला, मग ते प्रत्येकाला पाठवलं पाणी आणण्याकरता. तो नकुल गेला, सहदेव गेला, अर्जुन गेला, भीम गेला, त्या तळ्याच्या जवळ गेला, पाण्याला हात लावला. तिथून एक अदृश्य शक्तीतून आवाज यायचा, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील अन्यथा मरावं लागेल. नकुलाने ऐकलं नाही, तसंच पाणी पिण्याचा प्रयत्न केला, तो मेला. सहदेव मेला, अर्जुन मेला, भीम मेला. 4ही गेल्यानंतर 5वा हा धर्मराजा तिथं गेला, पाण्याला स्पर्श करायला लागला. पुन्हा तोच आवाज आला, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. धर्मराजाने हात जोडले आणि सांगितलं, विचारा प्रश्न, मी तुम्हाला उत्तरं देतो माझ्या बुद्धीच्या प्रमाणे. तेव्हा यक्षांनी काही प्रश्न विचारले आणि धर्मराजांनी उत्तरं दिली. त्या दोघांच्या प्रश्न उत्तरातून जे प्रकरण तयार झालं त्याला म्हणायचं महाभारतातील यक्षप्रश्न. मी अनेक वेळेला सांगत असतो, बाजारामध्ये 2 पुस्तकं मिळतात. एक महाभारतातील यक्षप्रश्न नावाचं पुस्तक आहे, दुसरं प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं यक्षप्रश्न नावाचं पुस्तक आहे. दोन्ही पुस्तकं वाचण्यासारखे आहेत. महाभारतातल्या या यक्षप्रश्नामध्ये एक प्रश्न असा विचारलेला आहे यक्षाने. यक्ष विचारतो, हे धर्मराजा सांग, किम स्वित गुरुतरम भूमेः किम स्वित उच्चतरम च खात किम स्वित शीघ्रतरम वायोः किम स्वित बहुतरम तृणात. आता श्लोकाचा अर्थ सांगतो. यक्षाने धर्मराजाला विचारलं, किम स्वित गुरुतरम भूमे, या जगामध्ये भूमीपेक्षा कोण श्रेष्ठ आहे? 1. या जगामध्ये आकाशापेक्षाही कोण उंच आहे? 2. या जगामध्ये वायूपेक्षा सुद्धा गतिमान कोण आहे? 3. आणि या जगामध्ये गवतापेक्षा सुद्धा अधिक वाढ कोणाला आहे? 4. असे प्रश्न विचारले. काय काय प्रश्न विचारले? या जगामध्ये भूमीपेक्षा कोण श्रेष्ठ आहे? 1. या जगामध्ये आकाशापेक्षा कोण उंच आहे? 2. या जगामध्ये वायूपेक्षा सुद्धा शीघ्रतरम गतिमान कोण आहे? 3. आणि या जगामध्ये गवतापेक्षा सुद्धा अधिक पद्धतीची वाढ कशाला आहे? 4. धर्मराजाने जी उत्तरं दिली तो उत्तराचा श्लोक छान आहे. तो उत्तराचा श्लोक असा आहे, माता गुरुतरा भूमेः खात पिता उच्चस्तराः मनशीघ्रतरम वाचात चिंता बहुतरी तृणात. धर्मराजांनी दोन्ही हात जोडले आणि यक्षाला सांगितलं, यक्षा तुझा पहिला प्रश्न असा आहे, या जगात भूमीपेक्षा कोण श्रेष्ठ आहे? तर या जगामध्ये आई भूमीपेक्षा श्रेष्ठ आहे. आई ही भूमीपेक्षा श्रेष्ठ आहे. दुसरा प्रश्न असा होता, आकाशापेक्षा कोण उंच आहे? धर्मराजा सांगतो, वडील हे आकाशापेक्षा सुद्धा उंच आहेत. तिसरा प्रश्न होता, वायूपेक्षा कोण गतिमान आहे? मन हे वायूपेक्षा सुद्धा अधिक गतिमान आहे. आणि चौथा प्रश्न होता, गवतापेक्षा अधिक वाढ कशाला आहे? धर्मराजा सांगतो, चिंता ही गवतापेक्षा अधिक वाढणारी आहे म्हटले. अशा 4 गोष्टी धर्मराजांनी सांगितल्या. त्याच्यात माझा पहिले 2च महत्त्वाचे आहेत. आई भूमीपेक्षा श्रेष्ठ आहे, वडील आकाशापेक्षा उंच आहेत. आणि मग ही असणारी श्रेष्ठता, ही असणारी उंचपणा, या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. या दोघांच्या पोटी असणारी ही 4 रत्न, या 4 जणांचं सुरू असलेलं बालपण. गंमत अशी व्हायची, ऐका आता पुढं. गंमत अशी व्हायची की कधी कधी ही मुलं ज्यावेळेस बाहेर जायची, आता ही ब्रह्मवृंदांचीच मुलं असल्यामुळे बाहेर गेल्यानंतर कधी भिक्षेला जाण्याचा प्रसंग यायचा. आणि भिक्षेला गेल्यानंतर तिथं असणाऱ्या काही त्या काळातल्या कर्मकांडी माणसांनी भिक्षा तर द्यायचीच नाही, उलट हाकलून लावायचं, संन्याशीची पोरं म्हणून हिनवायचं, प्रसंगी काठीने मारायचं ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना.
तरी परंतु ही तक्रार घेऊन कधी ही मुलं आपल्या आईवडिलांकडे येत नव्हती. ही तक्रार घेऊन कधी येत नव्हती. विठ्ठलपंतांना विचार पडतो कधी कधी की इतक्या सगळ्या असह्य वेदना या मुलांना माझ्या होत असताना सुद्धा मुलं त्याच्यावर कधी चर्चा करत नाहीत. आल्यानंतर घरात विचारतात, बाबा आज कोणता पाठ तुम्ही घेणार, योगवासिष्ठ कसं शिकायचं, महाभारतातले श्लोक आम्हाला पाठाला द्या, रामायणातले श्लोक आम्हाला पाठ करण्याकरता द्या, उपनिषदाच्या श्रुत्या आम्हाला जरा काही समजून सांगा. बाहेर होणारा त्रास आणि आत चालणारी जिज्ञासा याच्यामध्ये सुरू असलेला हा प्रवास आहे. कारण त्रास देहाला आहे आणि जिज्ञासा मनात आहे ना. त्रास देहाला आहे पण जिज्ञासा मनात आहे. याचं कारण काय असू शकेल? याचं कारण ज्ञानेश्वरीतच सापडतं. ऐका, मी मागे बोललो होतो तुम्हाला की ज्ञानेश्वरीतूनच ज्ञानोबांचं चरित्र आपल्याला काढता येतं. ज्ञानेश्वरीतूनच ज्ञानोबांच्या चरित्राचे एक एक कंगोरे आपल्याला घेता येतील. ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये एक विचार फार छान आला. महात्मा कुठं जन्माला येतो याच्याबद्दल मी परवा बोललो होतो. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. शुचिनाम श्रीमताम गेहे, शुद्ध आचरण असणारं आणि वैभव संपन्न असलेल्या घरामध्ये महात्मा अवताराला येतो असं आपण 6व्या अध्यायातून परवा बोलत होतो. त्याच श्लोकावर चिंतन करत 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 असताना हा महात्मा जगामध्ये कसा वावरत असतो. कोणता महात्मा? शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. जो महात्मा शुचिसंपन्न आणि वैभव संपन्न अशा घरामध्ये अवताराला येतो तो महात्मा या जगात कसा वावरत असतो हे सांगताना या महात्म्याबद्दल ज्ञानोबांनीच दिलेली एक ओवी अशी आहे, तैसी दशेची वाट न पाहता. ऐका आता ही ओवी ज्ञानोबांचं बालपण जणू काही सांगणारी ओवी आहे. तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरित याते. ज्ञानोबांचं चिंतन पहा. तैसी दशेची वाट न पाहता. ज्ञानोबा बोलतात हा जो महात्मा आहे या महात्म्याच्या बाबतीत विचार करत असताना दशेची वाट न पाहता, योग्य अशा कालाची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, प्रौढ अशा पद्धतीचं वय आणखीन आलं नाही तरी सुद्धा बाळपणीचं सर्वज्ञता वरी येते. लहानपणीच सर्वज्ञता आली ना इथं. जो महात्मा योगभ्रष्टो विजायते शुचिनाम श्रीमताम गेहे असा आहे त्या महात्म्याला लहानपणीच सगळी सर्वज्ञता येते. लहानपणीच ही सर्वज्ञता येते आणि सर्वज्ञता आल्यानंतर कोणी निंदा केले काय आणि कोणी स्तुती केले काय याचा काही संबंध राहत नसतो. संन्यासाची मुलं म्हणून चिडविलं तरी ज्ञानोबांनी आता कुठलाही संबंध या देहाचाच ठेवलेला नाही. तर संन्यासाची मुलं चिडवलं म्हणून त्याच्यात आलं काय अडचण एवढी? ज्ञानोबांनी काही नाही. का? बालपणीचं सर्वज्ञता. जरा पुढं बोलतो. अशा महात्म्याच्या मुखातून काय होतं? ज्ञानोबा बोलतात, ती स्थितप्रज्ञेची नि लाभे मनची सारस्वते उभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. मी 2 प्रक्रिया सांगतो, जरा बारीक ऐका. हा महात्मा अशा सुचिसंपन्न घरामध्ये जन्माला आल्यानंतर बालपणीच सर्वज्ञता येते. सुचिसंपन्न घरामध्ये जन्माला येणं 1, बालपणीच सर्वज्ञता येणं 2. सर्वज्ञता बालपणी आल्यामुळे स्थितप्रज्ञ बुद्धीमुळे त्याच्या मनातून सारस्वते दुभे या शब्दाचा अर्थ निर्माण होणं आणि सारस्वते या शब्दाचा अर्थ आहे वेदमंत्र. सारस्वती या शब्दाचा अर्थ आहे वैदिकपणा किंवा उपनिषद किंवा श्रुती. ही याच्यातून प्रसवते आणि त्याचा परिणाम काय होतो? मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. आणि मग मुखातून सगळी शास्त्र बाहेर पडायला लागतात. मुखातून शास्त्र बाहेर पडायचे असतील तर मनात ते तत्त्वज्ञान निर्माण व्हावं लागेल. मनात ते तत्त्वज्ञान निर्माण व्हायचं असेल तर बुद्धी स्थितप्रज्ञाकडे जावी लागेल. बुद्धी स्थितप्रज्ञ व्हायची असेल तर शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते असं व्हावं लागेल. आणखीन एकदा प्रक्रिया सांगतो. चांगल्या घरात जन्म मिळाला की बुद्धी स्थितप्रज्ञ होते. बुद्धी स्थितप्रज्ञ झाली की मनामध्ये सर्व तत्त्वज्ञान निर्माण होतं आणि मनात सर्व तत्त्वज्ञान निर्माण झालं की मुखातून सगळी शास्त्र बाहेर पडतात. आलं का बघा? आता तरी प्रक्रिया लक्षात आली का बघा? पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला काय काम आहे? पुन्हा एकदा सांगू आपल्याला. पुन्हा एकदा प्रक्रिया महत्त्वाची आहे. ज्या घरामध्ये जन्माला येतोय ते घर जर शुचिनाम श्रीमताम असेल म्हणजे काय? सुसंस्कारित असेल, शुद्ध आचरण असेल. मी परवा बोललो आहे आपल्याला
घराण्याची परंपरा कशी असावी, काय असावी, घरात काय चालावं हे बोललो आहे. ज्या घरामध्ये शुचिनाम असेल, शुद्धता असेल, अशा शुद्ध घरामध्ये ज्यावेळेस जन्म होतो त्याच्या सुसंस्काराने काय होतं, बुद्धिस्थितप्रज्ञ होते. एकदा बुद्धिस्थितप्रज्ञ झाली की मनामध्ये तत्त्वज्ञान निर्माण होतं, सारस्वती दुभे. आणि मनामध्ये तत्त्वज्ञान निर्माण झालं की मुखातून ही सगळी शास्त्र बाहेर येतात. आता पुढं बोलू. चांगलं बोलायचं असेल तर चांगलं मनात निर्माण व्हावं लागतं, आणि चांगलं मनात निर्माण व्हायचं असेल तर बुद्धीने चांगलं ग्रहण करावं लागतं, आणि बुद्धीने चांगलं ग्रहण करायचं असेल तर चांगले संस्कार बुद्धीवर व्हावे लागतात. ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेकडून चला. ज्ञानोबांचं चरित्र असं आहे. ज्ञानोबांच्या झोपडीकडे जाऊ नका, ज्ञानोबांना वाडीत टाकलं त्याच्याकडे पाहू नका, ज्ञानोबा गावापासून 3 किलोमीटर लांब त्या सिद्धबेटात जाऊन राहिलेत याच्याकडे लक्ष देऊ नका. ज्ञानोबांचं हे बालपणाचं चरित्र कसं अलौकिक आहे हे डोळ्यासमोर घ्या. मी आपल्याला काय बोलत होतो, मुखातून विचार करा ना. भगवद्गीता ही भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली गीता 700 श्लोकाची, आणि त्याच्यावर 9000 ज्या मराठीमध्ये आलेल्या ओव्या. जरा पुढं बोलतो, एक एक ओवी म्हणजे एक एक उपनिषदातला सूत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी महत्त्वाची, प्रत्येक शब्द महत्त्वाचा, प्रत्येक अक्षर महत्त्वाचं, वेलांटी आकार उकारसुद्धा महत्त्वाचा ज्ञानेश्वरीतला. त्या अक्षराला सुद्धा आणि त्या वेलांटी आकार उकाराला सुद्धा वेदातल्या मंत्रा इतकं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये इतकं महत्त्व आहे. मी आपल्याला ज्ञानेश्वरीचं महत्त्व जेव्हा येणार आहे आपल्याकडे पुढं मी बोलेल तेव्हा. फक्त माझा प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वरीसारखं इतकं महान तत्त्वज्ञान ज्ञानोबांच्या मुखातून बाहेर पडत असेल तर याला प्रक्रिया घडली काय. ही मुखातून बाहेर यायचं असेल तर मनात निर्माण व्हावं लागतं, मनात निर्माण व्हायचं असेल तर बुद्धीने ग्रहण करावं लागतं, आणि बुद्धीने ग्रहण करायचं असेल तर बुद्धीवर तसे संस्कार व्हावे लागतात. ही प्रक्रिया आहे. त्याच्याशिवाय मुखातून हे बाहेर पडत नाही. काही काही लोक म्हणतात ही नीट बोलच ना, तू बोल अगोदर, तू नीट बोल मग हे नीट बोलेल ना. आणखीन आम्हालाच नीट बोलायचं कळत नाही. आम्ही जर ज्या काय आहे ते आमच्याकडे गमतीने सांगितलं जातं. ते एकाचं लग्न होतं, मग ते लग्नामध्ये आता काय असतं, सगळं ते वेगळंच वातावरण असतं. रोजचं वातावरण वेगळं आणि लग्नाचं वेगळं, सगळं ते सजवलेलं अमुक तमुक थाटमाट सगळं असतं. आणि मग काय झालं, ते लग्नामध्ये अक्षता पडल्यानंतर आपण ते नवरा नवरीला भेटण्याकरता स्टेजवर जातो. ते एका माणसाने काय केलं, आपल्या मुलालाही घेतलं आणि ते स्टेजवर गेलं. त्याच्या मित्राचं लग्न होतं, अगदी जीवलग मित्र, रोज घरी येणारा मित्र, त्याचं लग्न. हे पोरगं लहान होतं, हे पोरगं लहान, रोज घरी येणारा मित्राचं लग्न. त्या लग्नाला सहकुटुंब निघालेले, कारण घरातलंच लग्न. अगदी जीवलग मित्राचं लग्न म्हणजे घरातलं लग्न असतं ना हो. घरातलं लग्न असल्यासारखं मग तो बायको मुलं सगळ्याला घेऊन निघाला. तेवढ्यामध्ये आपल्या मुलाला घेऊन स्टेजवर गेला. म्हटले चला आता एकदा तिथं मित्राला जाऊन भेटावं. वर गेला. आता तिथं ते वेगळंच होतं मित्राला, ते लग्नातला पेहराव वेगळाच, ते काही ते मंडोळ्याला बांधलेल्या अमुक तमुक सगळं तसं केलेलं. आणि मग त्या मुलाला असं घेतलं आणि त्या बापानी सांगितलं, बघ ओळखलं का हे कोण आहेत, ओळखलं का हे कोण आहेत, ओळखलं का, बघ आपल्या घरी जे रोज येतात ना काका, रोज येतात ना मला भेटायला, ते हेच काका आहेत. ते पोरगं असलं भिलिंदर होतं महाराज. स्टेजवर ते म्हटलं, हां ते काका आहेत का जे गेल्यानंतर तुम्ही म्हणता गाढव गेलं गाढव गेलं गाढव गेलं, हेच आहेत का. कसं मुखातून बाहेर पडणार. आम्ही जर गाढव शब्द वापरला तर त्याच्या मुखातून काय येणार, येणार आहे का नीट. मग मुखातून बाहेर यायचं असेल तर मनात निर्माण व्हावं लागेल, मनात निर्माण व्हायचं असेल तर बुद्धीने ग्रहण करावं लागेल, बुद्धीने ग्रहण करायचं असेल तर तसे संस्कार आम्हाला व्हावे लागतील. त्याच्याशिवाय हे होणार नाही. ती स्थितप्रज्ञेची निलाभ आहे. ज्ञानोबांनी ही प्रक्रिया सांगून टाकली. मनाची सारस्वती दुभे, मन हे तत्त्वज्ञानाला निर्माण करतं. मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगतीमुखी. ज्ञानोबांच्या मुखातून हे सगळं शास्त्र बाहेर पडतंय. ज्ञानोबांचे शब्द तयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणू येती वेद, असे शब्द आहेत. चाललंय एकीकडे होणारा गावातला त्रास आणि एकीकडे प्रपंचामध्ये त्या झोपडीमध्ये चालणारी तत्त्वज्ञानाची चर्चा. एकीकडे प्रपंचाचा असणारा त्रास आणि एकीकडे तत्त्वज्ञानाची चालणारी चर्चा. थोडा पुढं बोलतो, एकीकडे चिंता आहे आणि एकीकडे चिंतन आहे. एकीकडे चिंता आहे, ही चिंता आणि हे चिंतन, आणि याच्यातून हा सगळा प्रवास सुरू होता. एके दिवशी सहज विठ्ठल पंतांच्या मनात आलं,
किती जरी आम्ही केलं, किती नम्रता व्यक्त केली, हात जोडतोय, रोज जाऊन त्या ब्रह्मवृंदांना म्हणतोय, नका माझ्या मुलाला बोलू, नका माझ्या मुलाला त्रास देऊ. विठ्ठलपंतांनी एक एक वेळेला असं म्हणावं, तुम्हाला काय बोलायचं आहे ते मला बोला, पण माझ्या मुलांना बोलू नका. तुम्हाला काय त्रास द्यायचा आहे तो मला द्या. अपराध केलाय, मी केलाय असं तुमचं म्हणणं आहे, संन्यास ग्रहण करून पुन्हा मी गृहस्थी झालो, मी केलंय असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही मला शिव्या द्या, नावं ठेवा, तुम्हाला मारू वाटतं ना तुम्ही मला मारा, पण माझ्या मुलांना नका तुम्ही त्रास देऊ, माझ्या मुलांना वाईट बोलू नका. का? कारण त्यांच्यावर होणारे योग्य वेळचे हे योग्य संस्कार जर बिघडले तर मी काय तोंड दाखवू जगाला. चूक आम्ही केली असं तुमचं म्हणणं आहे ना, मग चूक ज्यांनी केली त्यांना बोला ना, माझ्या मुलांना का त्रास देता. ते ब्रह्मवृंद ऐकत नव्हते, त्यांचं जे चालू होतं ते चालूच. एके दिवशी विठ्ठलपंत गावातून फेरी मारून येतात, भिक्षा कुणी दिली नाही, उलट त्यांना ढकलून दिलं. घरी आल्यानंतर खिन्न झाले. रुक्मिणीने विचारलं, काय झालं, का असं खिन्न बसलात. विठ्ठलपंतांनी विचारलं, मी काय करावं लागेल की जेणेकरून ही लोक सगळी मला कुठंतरी स्वीकारतील. मला कसल्याच अंगाने हे स्वीकारायला तयार नाहीत, काय करावं लागेल मला. मी आणखीन यांच्याकरता किती विनंती करू, यांना दंडवत घातले, चूक झाली असं कबूलही केलंय मी, पण तरी मला चूक झाली कबूल केली की माणसांनी सोडून द्यावं ना, तरी सोडायला तयार नाही. शेवटी विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी एक काम करायचं. आता म्हटलंय, मुळात विठ्ठलपंतांचा स्वभाव हा एका जागी न बसण्याचा स्वभाव आहे. आठवतंय का बघा, कारण विठ्ठलपंतांचा प्रवासच सुरू झाला आहे तीर्थयात्रेतून, एका जागी बसायचं नाही. म्हणजे त्यामुळे विठ्ठलपंतांच्या जीवनातल्या चढ उतारांचा जर कधी क्रम लावायचा गेला तर आपल्या लक्षात येईल, निघालेला हा आपेगाव, आपेगावातून पैठण लहानपण मामाकडे, तिथून पुन्हा आपेगाव, आपेगावातून तीर्थयात्रा द्वारकेकडे, तिथून सरळ त्र्यंबकेश्वर, तिथून पुन्हा आळंदी, आळंदीतून तिथंच सगळा तो विवाह, परत पंढरपूर, परत विवाह करून आल्यानंतर रामेश्वराची यात्रा, नंतर आपेगावला आई वडील गेल्यानंतर मग रुक्मिणीच्या आग्रहाखातर पुन्हा आळंदी, आळंदीत आल्यानंतर पुन्हा ते चाललेला नित्यक्रम, घरात बसायचं नाही. शेवटी त्यांना अंतःकरणात झालेली संन्यास ग्रहणाची इच्छा, तिथून निघालेला प्रवास हा काशीचा, तिथून माघारी पुन्हा आळंदीला आले, आपेगावला आले, दोन्ही गोष्टी आपण ऐकून आलो. हा सगळा जर प्रवास बघितला तर हा किती चाललेला प्रवास आहे. प्रवास थांबायचं नाही, सतत कुठं ना कुठं तरी चालू. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं, मला असं वाटतं की कधी कधी काही दुःख जर बोलून माणसाला समजत नसतील, नका बोलू म्हटलं असेल, तर आपण तरी काही वेळेला त्यांच्यापासून बाजूला व्हावं. काही वेळेला आपण तरी बाजूला व्हावं. लोक कसे म्हणतात बघा, काही वेळेला आम्हाला लोक म्हणतात, महाराज कुठं आहे सप्ताह, आम्हाला म्हणतात. आम्ही म्हणतो आहे इकडं, का येतो एक 8 दिवस, जरा तेवढंच किटकिट व्हायला लागली घरात. म्हणजे माणूस काय म्हणतो, म्हणजे 8च दिवस बरं का, हे तितकंच खरं आहे. काला झाल्यानंतर आम्ही म्हणतो आता पुढं आहे, हां झालं आता बस झालं, आता जरा शांत झाले, चला. माणूस असा होत राहतं. वारीला येतो माणूस, 2-3 दिवस आला की माणूस काय म्हणतो, जरा रिलॅक्स झालं, येतो. माणसाचा असा सारखा चढ उताराचा प्रसंग असतो. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितलं, मला असं वाटतं की थोडं दिवस कुठंतरी जाऊन यावं, किती हे सगळं होणार सहन. रुक्मिणी मातेने विचारलं, कुठं जायचं. आपण एक काम करू म्हटले, त्र्यंबकेश्वरला जाऊ, त्र्यंबक राजाच्या दर्शनाला जाऊ. काही गोष्टी त्या त्र्यंबकेश्वराशी माझ्या जोडलेल्या आहेत. माझ्या त्या यात्रेच्या कालावधीमध्ये त्र्यंबक राजांनी मला काही आशीर्वाद दिलेले आहेत, त्र्यंबक राजाकडे काही मी मागण्या त्यावेळेस केलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्र्यंबकेश्वरला जाऊ. एकटं जायचं नाही, त्यावेळेस मी एकटाच फिरत होतो, आता तू आहे आणि 4 मुलं आहेत. या मुलांनाही तेवढंच कुशावर्ताचं स्नान होईल, या मुलांनाही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा होईल. तो ब्रह्मगिरी पर्वत, त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा होईल, त्र्यंबक राजाचं दर्शन होईल. कुठंतरी मुलांनाही घेऊन गेल्यानंतर त्यांनाही या वातावरणातून थोडंसं बाहेर गेल्यासारखं वाटेल. आपण घेऊन जातो पिकनिकला आणि विठ्ठलपंत घेऊन निघाले त्र्यंबकेश्वरला. विचार करा, मुलांना घेऊन जायचं सुद्धा, कुठे घेऊन जायचं. विठ्ठलपंतांनी सांगावं, आपल्या मुलाला कुशावर्ताचं स्नान व्हावं, गोदावरीचं स्नान व्हावं, आपल्या मुलांना ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा व्हावी, आपल्या मुलाला त्र्यंबक राजाचं दर्शन व्हावं, म्हणून जावं वाटायला लागलंय. रुक्मिणीने सांगितलं, काही हरकत नाही, परंतु उद्या जाऊ सकाळी. आज 7 वाजलेत म्हटले, आता कुठलाच प्रवास करता येत नाही. त्यामुळे आता विठ्ठलपंत जेव्हा त्र्यंबकेश्वरला जातात
आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना निवृत्तीनाथांवर गहिनीनाथांची कृपा कशी होते याचा विचार करायचा आहे. तो उद्याच्या प्रवचनामध्ये करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. आता विश्वात्मके देवी शोनी मज द्यावे तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे